बातमी नाशिकमधून. नाशिकच्या भुजबळ फार्म नंतर आता भुजबळांच्या येवला इथल्या संपर्क कार्यालयावर एसीबीने छापा टाकला. एसीबीच्या पथकाकडून या कार्यालयाचं मोजमाप सुरू आहे. एसीबी पथकाबरोबरच बांधकाम विभागाचे 2 कर्मचारी सहभागी आहेत. तेव्हा भुजबळांच्या येवला इथल्या संपर्क कार्यालयावर हा छापा टाकण्यात आलेला आहे आणि यामध्ये नेमकं काय काय सापडतंय या सगळ्या संदर्भात आता माहिती घेण्याचं काम सुरू आहे. सागर वैद्य आपल्या सोबत आहेत. सागर, या छापेमारीबद्दल तुझ्याकडे काय अपडेट्स? सागर, माझा आवाज पोहोचतोय? सागर, या छापा सत्राबद्दल तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत? किती वाजल्यापासून छापा सुरू आहे? आताची काय स्थिती? अश्विन, खरं तर आतापर्यंत केवळ नाशिक शहरातल्या भुजबळ फार्म आणि इतर वायनरीजच्याकडे या एसीबी पथकाचं लक्ष होतं, परंतु आता ग्रामीण भागात असलेल्या भुजबळांच्या मालमत्तांकडेही या एसीबीच्या पथकांनी आता मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे. साधारणतः सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पहिल्यांदा इथे पथक दाखल झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे येवला हा भुजबळांचा मतदारसंघ होता, जिथून ते विधानसभेचं प्रतिनिधित्व करायचे आणि या ठिकाणी सुद्धा भुजबळांनी त्यांच्या एकूणच नावलौकिकाला साजेसा अशाच पद्धतीचा छोटा राजमहल उभा केलेला होता, ज्याला भुजबळांचं संपर्क कार्यालय म्हटलं जायचं. ज्यावेळेस भुजबळ इथे मुक्कामी असायचे त्यावेळेस याच ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. त्याच्यामुळे भुजबळांचं छोटं घर म्हणून ते परिचित असायचं. सागर, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.